आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मिरजेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 1 जण ताब्यात तर बेकायदेशीर जमाव प्रकरणी 13 जण ताब्यात। मिरजेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे, तर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी दुसऱ्या गटातील 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे। तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपाध्यक्ष प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश रावटी, अयाज नायकवडी, विकास सूर्यवंशी, नितीन चौगले, राजेश देशमाने, मकरंद देशपांडे, मैनुद्दीन बागवान, राजेश शिंदे, विलास देसाई, मोहन वाटवे, सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल मिरज शहरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शांतता समितीची बैठक आयोजित केलेली होती, ज्यामध्ये माननीय आमदार महोदय, सर्व शांतता समितीचे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते। त्यांच्याकडूनही सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला हे पण निदर्शनास येते की सोशल मीडियाचा वापर करून काही जण चुकीच्या पोस्ट प्रसारित करत आहेत, तर अशाही लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। जे कोणते सोशल मीडियाचे अकाउंट्स त्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या सर्व अकाउंट होल्डर्सची नावं, त्यांचे पत्ते आम्ही त्याची माहिती घेऊन तात्काळ त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहोत। त्यामुळे आपण कुठेही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।